बघा आता हा पहिला जो पेपर आहे, पेपर 1, त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक येतात. पहिला टॉपिक येतो संस्कृत वर्णनम परिचय. हं. त्याच्या अंडर मग माहेश्वर सूत्र, उच्चारण, स्थान, बाह्य प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न हे सब टॉपिक आहेत. आता हा जो संस्कृत वर्णनम परिचय टॉपिक आहे, त्याच्यावर एसीक्यू आणि एलक्यू काहीच नाही, फक्त 5 मार्काचे एमसीक्यू आहेत. पहिले 5 एमसीक्यू संस्कृत वर्णनम परिचयवरती येतील. नंतर दुसरा टॉपिक आहे संज्ञा. जवळपास 18 संज्ञा म्हणजे 18 शब्द असे आहेत की ज्याची तुम्हाला व्याख्या पाठ करायची. त्याच्यावरती पण तुम्हाला 5 मार्काचे एमसीक्यू येणार आहेत. बाकी एसीक्यू एलक्यू काहीच नाही. नंतर येतो उपसर्ग. आता उपसर्गमध्ये तुम्हाला 22 उपसर्ग त्या ठिकाणी दिलेले, परपरा अपसमान वनिस, ते 22 उपसर्ग आहेत. तर हे 22 उपसर्गांचे तुम्हाला वाक्यपाठ करायचे आहेत आणि तुम्हाला कोणतेही 5 उपसर्ग त्या ठिकाणी दिलेले राहतील आणि त्याचा वाक्यात उपयोग करा, असा क्वेश्चन येणार. 5 मार्काचा एक एसीक्यू उपसर्गावरती राहील पेपर 1 मध्ये. तुम्हाला फक्त ते 22 वाक्यपाठ करायचे आहेत उपसर्गामध्ये. नंतर अव्यय. आता हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये गाळलेल्या जागा ह्या स्वरूपामध्ये क्वेश्चन येणार आहे. तर तुम्हाला अव्ययचे अर्थ माहिती असले पाहिजे. 5 मार्काचा एसीक्यू राहणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंसात वरती ब्रॅकेटमध्ये अव्यय दिलेले राहतील आणि खाली गाळलेल्या जागा राहतील आणि ब्रॅकेटमधले अव्यय गाळलेल्या जागी भरायचे. असा तो क्वेश्चन अव्ययवरती येईल. 5 मार्काचा क्वेश्चन राहील, एसीक्यू राहील अव्ययवरती, एलक्यू नाही राहणार. नंतर कारक. आता हे जे कारक प्रकरण आहे, आता कारक प्रकरण एक जास्त वेटेज असलेला एक टॉपिक आहे पेपर 1 मधला, की ज्याच्यामध्ये एसीक्यूमध्ये पण कारक प्रकरण येतं, एलक्यूमध्ये पण येतं. फक्त एसीक्यूमध्ये जे कारक येतं ते डायरेक्टली कारकशी संबंधित राहणार, की तुम्हाला वाक्य दिलेलं राहील, त्याच्यातला एक शब्द अंडरलाईन केलेला राहील आणि त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचं कारक ओळखायचं आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे कारकनुसार. हा डायरेक्टली एसीक्यूमध्ये राहील कारक. आणि दुसरं जे आहे एलक्यूमध्ये जे कारक येणार आहे, बाकीचे जे 10 मार्काचं कारक येणार आहे ते इनडायरेक्टली राहील. जसं तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत काही ठिकाणी ओळखायचे आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे, तर त्या प्रकारे तिथे इनडायरेक्टली कारक येणार आहे, म्हणजे कारकचा संबंध ते इनडायरेक्टली राहणार. नंतर संधी प्रकरण. हे पण जास्त वेटेज असलेलं, इनफ वेटेज असलेलं आहे. 15 मार्काचं वेटेज आहे संधीला. 5 मार्काचे एसीक्यू आहेत, 10 मार्काला एलक्यू आहे. आता जो एसीक्यू आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला संधी फोड करायची आहे किंवा संधी करून लिहायची, आणि एलक्यूमध्ये संधी फोड किंवा संधी करून लिहायचं आहे आणि त्याचं सूत्र पण लिहायचं आहे. आता संधीमध्ये कोणती संधी कशी सॉल्व करायची ते आपण संधी प्रकरणामध्ये बघणार. आणि एक एसीक्यू आणि एक एलक्यू याच्यावरती फिक्स येतो संधीवर आहेच. नंतर समास. आता ह्या समास प्रकरणला पण 15 मार्काचं वेटेज आहे. एक एसीक्यू राहणार आहे, एक एलक्यू राहणार आहे. एसीक्यूमध्ये समास फोडून लिहायचा आहे, म्हणजे समासाची फोड लिहायची किंवा मग समस्त पद लिहायचं, आणि एलक्यूमध्ये समासाची फोड किंवा समस्त पद लिहायचं आहे आणि समासाचं नाव पण लिहायचं आहे. असं ते एक 5 मार्काचा एसीक्यू, 5 मार्काचा एलक्यू. प्रत्येकामध्ये 5-5 सब क्वेश्चन्स राहतील, म्हणजे 5-5 उदाहरणं तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये विचारलेली राहतील, समासमध्ये पण संधीमध्ये पण क्वेश्चनच्या अंडर. आता शब्दरूपानी हे 10 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. आणि हे कसं आहे, तुम्हाला 5 मार्काचं जे आहे ते डायरेक्टली एसीक्यूमध्ये येणार आहे. तुम्हाला शब्दरूपं त्या ठिकाणी शब्दरूपं दिलेले राहतील आणि त्याची पूर्णपणे विस्तृत रूपं लिहायची आहेत. जसं वैद्याय असं दिलेलं आहे, तर वैद्य अकारांत पुल्लिंग चतुर्थी एकवचन असं विस्तृत रूप तुम्हाला लिहायचं आहे. तर तसं ती एसीक्यूमध्ये येणार आहे. आणि एलक्यूमध्ये पण तुम्हाला डायरेक्ट असं दिलेलं राहील, वैद्य अकारांत चतुर्थी एकवचन, त्याचं रूप ओळखायचं आणि ते वाक्यात उपयोग करायचं, असं एलक्यूमध्ये येणार आहे. आता शब्दरूप हा एक टॉपिक असा आहे की जे खूप जण स्किप करून टाकतात, पाठ करायचं असतं म्हणून. पण तुम्हाला शब्दरूप पाठ करणं मस्ट आहे, आणि शेवटी शब्दरूप पाठ होत नाहीत. म्हणून आजपासून प्रत्येकाने एक एक शब्द पाठ करायला सुरुवात करायची. आपण आता जेव्हा आपण उद्यापासून कंटिन्यू करणार,
पुढे लेक्चर. तर दररोज सुरुवातीला एक शब्द पाठ घेणार. तर प्रत्येकाने पाठ करून ठेवायचा एक एक शब्द. नंतर जो पुढचा टॉपिक आहे तुम्हाला धातुरूप. आता हा जो धातुरूप टॉपिक आहे याच्यामध्ये पण सेम शब्दरूपाप्रमाणेच तुम्हाला क्रियापद दिलेलं राहील आणि त्याचं तुम्हाला पूर्ण विस्तृत रूप लिहायचं आहे. जसं करोती हे क्रियापद दिलेलं आहे आणि त्याचं विस्तृत रूप लिहायचं आहे. क्रू, अष्टमगण, परस्मैपद, नंतर लटलकार, नंतर प्रथम पुरुष एकवचन, अशा प्रकारे तुम्हाला ते पूर्ण त्याचं विस्तृत रूप लिहायचं आहे. तर धातुरूपाला ACQ मध्ये 5 मार्काचं एक ACQ येणार आहे आणि LAQ मध्ये धातुरूप हे तुम्हाला डायरेक्टली नाही राहणार, ते वाक्य बनवणं वगैरे त्याच्यामध्ये राहतील. नंतर प्रत्यय. आता प्रत्यय प्रकरणामध्ये तुम्हाला आता हे 5 मार्काचं प्रत्यय, त्याच्यापैकी वाक्य बनवण्यामध्ये येणारे प्रत्यय 3 मार्काचं आणि 2 मार्क हे MCQ मध्ये. आणि एक LAQ मध्ये ज्या ठिकाणी कर्तरी कर्मणीचा प्रयोग दिलेले आहेत त्याच्या आधी प्रत्यय दिलेले राहतील. धातू प्लस प्रत्यय असं दिलेलं राहणार आहे आणि तुम्हाला ते वाक्याचं रूप लिहायचं राहणार आहे. तर असं त्या ठिकाणी प्रत्यय प्रकरणावरती क्वेश्चन्स राहतील. आणि शेवटचा जो येतो पहिल्या याच्यामधला विशेषण विशेष्य टॉपिक, इथे पण प्रत्यय आणि विशेषण विशेष्य यांचा मिळून एक ACQ बनणार आहे वाक्य लिहिण्यासाठी आणि प्रत्यय आणि विशेषण विशेष्य याची मिळून 5 मार्काचे MCQ राहणार आहेत. असं पूर्ण टोटल तुमचं फर्स्ट पेपरचा सिलेबस राहील. आणि सेकंड पेपरमध्ये निरुक्ती आणि पर्यायपद याला 15 मार्क दिलेले आहेत. नंतर परिभाषा म्हणजे नोट्स लिहायचे आहेत तुम्हाला, शॉर्ट नोट्स, त्याला मार्क दिलेले आहेत 20 मार्क. अन्वयलेखनला ह्या ठिकाणी 30 मार्क वेटेज दिलेलं आहे. पण अन्वयलेखन जे ते ॲक्च्युअलमध्ये 2च क्वेश्चन येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला अन्वयलेखन लिहायचं असतं. त्याच्यामध्ये अन्वय आणि अर्थ लिहायचं आहे. सेकंड आणि थर्ड क्वेश्चन पेपर 2 मधला त्याच्यामध्ये अन्वय पण लिहायचा आणि अर्थ पण लिहायचा. म्हणजे अन्वय लिहायचा तो 2.5 मार्काला, अर्थ लिहायचा आहे तो 2.5 मार्काला. असं जरी त्याचं डिव्हायडेशन केलं तर अन्वय 5 मार्काचा येतोय. आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला अन्वय लिहायचा आहे तिथे पण जर का 5 टॉपिक दिलेले राहतील म्हणजे त्या ठिकाणी 2 मार्काचा अन्वय, असं टोटली इथे 30 मार्क जरी म्हटलेले आहेत अन्वयला, पण ॲक्च्युअलमध्ये अन्वय येतो फक्त 7 मार्काला. म्हणजे 3 श्लोक तुम्हाला अन्वयचे येतात पूर्ण याच्यामध्ये. बाकी पदच्छेद वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला त्या अन्वय लेखनमध्येच इन्क्लूड केल्यामुळे त्यांनी ते 30 मार्काचं वेटेज इथं दिलेलं असेल. कारण अन्वयसोबत पदच्छेद, नंतर त्याचं अर्थ, अन्वय या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथे त्यांनी मे बी 30 मार्काचं वेटेज दिलेलं असेल. पण ॲक्च्युअलमध्ये नुसतं अन्वय जर बघितला तर तो 7 मार्कालाच येतो सेकंड पेपरमध्ये. आणि त्याच्यानंतर पंचतंत्र इथे 15 मार्काला घेतलेलं आहे. पण पंचतंत्राचा तुम्हाला जो पॅरेग्राफ येतो, पॅरेग्राफवरती क्वेश्चन्स दिलेले असतात खाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफमधून जे क्वेश्चन्सचे उत्तर आहेत ते पॅरेग्राफमध्ये शोधायचे आणि खाली त्याची उत्तरं लिहायची असतात. असं 10 मार्काचा तो एक LAQ येतो पंचतंत्रावरती. आणि बाकीचे आता इथे 15 मार्क दिलेले आहेत त्यांनी, पण 10च मार्काचं पंचतंत्राचं येतं. आणखीन 5 मार्क तुम्हाला पंचतंत्र ट्रान्सलेशनमध्ये येईल म्हणून तिथे 15 मार्क आहेत. 10 मार्क एक LAQ राहणार आणि ACQ मध्ये ट्रान्सलेशनसाठी पंचतंत्रमधून पॅरेग्राफ राहील. आणि जो आयुर्वेद इतिहास आहे तो पूर्णपणे तुम्हाला MCQ साठी सेकंड पेपरचे जे 20 MCQ आहेत ते हे आयुर्वेद इतिहासावरती डिपेंड राहतील, आयुर्वेद इतिहासावरती येतील. तर असं तुमचं पूर्ण फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरचा सिलेबस आहे. आता ज्यावेळेस अभ्यास करणार त्यावेळेस सिलेबस वाईज आपण अभ्यास करणार. आणि जे आता सिलेबसमध्ये काही ठिकाणी जे पेपर मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण पेपर बघतो ते ॲज इट इज मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिसत नाही टॉपिक वाईज. तर मार्क्स डिस्ट्रीब्युशनचा विचार करताना आपण जी ब्लू प्रिंट आहे
पेपरची ती कन्सिडर करायची आणि अ, अभ्यास करताना सिलॅबसचे पॉईंट्स कन्सिडर करायचे. ठीक आहे. सिलॅबसमध्ये कोणाला काही डाऊट आहे? सिलॅबस कळालं सगळ्यांना कसा राहणार आहे किंवा एक्झामचा सिलॅबस कसा आहे पेपरचा? आता ज्यावेळेस तुम्ही पेपरचा अभ्यास सुरू करताय, सगळ्यात आधी मेन येतं तुम्ही पुस्तक कोणतं रेफर करतात. कोणतं पुस्तक रेफर करतात तुम्ही सगळेजण? कोणतं पुस्तक रेफर करतायत? लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रामरसाठी. हा. आता ते खूपच मोठा ग्रंथ झाला लघु सिद्धांत कौमुदी. तुम्ही सिलॅबसनुसार कोणतं रेफर करताय? कारण लघु सिद्धांत कौमुदीमधले काही पॉईंट सिलॅबसमध्ये घेतलेले आहेत. पूर्णपणे ते नाही आहे. अभंगी. जबंगीचं सोपे संस्कृत. सोपे संस्कृत रेफर करतात. शंतनू प्रकाशनचा. हां, शंतनू प्रकाशनचं. शंतनू प्रकाशनचं पुस्तक तुम्हाला आहे ना, समास आणि संधीसाठी चांगलं आहे आणि संज्ञा प्रकरणसाठी पण चांगलं आहे. तर ते रेफर करू शकतात त्याच्यासाठी. बाकी आणखी एक पुस्तक आहे, आयुर्वेद संस्कृत सुधा नावाचं पुस्तक आलेलं आहे नवीन. एवढं आहे ते खूप जास्त मोठं आहे, जाड आहे. त्याच्यामध्ये इतर गोष्टी पण खूप दिलेल्या आहेत. पण ठीक आहे, सिलॅबसनुसार आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता. दुसरं सोपे संस्कृत आहे, ते पण रेफर करू शकता. किंवा मग नोट्स काढून पण तुम्ही अभ्यास करू शकतात. ठीक आहे. पहिला जो टॉपिक आहे आपल्या ह्याच्यामधला पेपर 1 मधला, तो आहे संस्कृत वर्णनाम परिचय. आता याच्यावरती तुम्हाला फक्त MCQ येणार आहेत. म्हणून याच्यामध्ये जो मोस्ट ऑफ पार्ट आहे तो पाठांतराचा आहे. MCQ सॉल्व कसे होतील? तर याच्यामध्ये दिलेले सूत्र पाठ केले ते MCQ सॉल्व होतील. आणि MCQ मध्ये पैकीच्या पैकी मार्क जर का पाडायचे असतील तर हे 2 संस्कृत वर्णनाम परिचय आणि संज्ञा प्रकरण, ह्या 2 गोष्टी परफेक्ट झालेल्या असतील तर पहिले 10 मार्क जे आहेत ते फिक्स तुम्हाला भेटतील. पहिले 10 मार्क MCQचे याच्यावरच आहे, संस्कृत वर्णनाम परिचय आणि संज्ञा प्रकरणावर. आता संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये पहिला दिलेला आहे टॉपिक माहेश्वर सूत्र. माहेश्वर सूत्र किती आहेत एकूण? 14 माहेश्वर सूत्र आहेत. आता ते माहेश्वर सूत्रांची त्या ठिकाणी स्टोरी पण दिलेली आहे शंतनू प्रकाशनच्या पुस्तकामध्ये, निनाद ढक्का नव पंचवारम, की ज्यावेळेस शंकरांनी डमरू वाजवला त्यावेळेस ते माहेश्वर सूत्र निर्माण झाले. ही सगळी स्टोरी त्या ठिकाणी दिलेली. आपल्याला महत्त्वाचं आहे माहेश्वर सूत्र, 14 माहेश्वर सूत्र आहेत आणि कोणकोणते आहेत तेवढं माहिती असणं महत्त्वाचं आहे. हा असा क्वेश्चन याच्यावरती तयार होऊ शकतो, किती माहेश्वर आणि सूत्र आणि संती. किती माहेश्वर सूत्र आहेत आणि खाली ऑप्शन दिलेले राहतील, त्याच्यापैकी 11, 12, 13, 14, मग जे ऑप्शन येते त्या ठिकाणी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं. आता 14 माहेश्वर सूत्र आहेत, कोणकोणते आहेत बघा. पहिलं आहे ऐऊन, दुसरं आहे रुरलुक, एओंग, ऐ औच, हयवरट, लन, यमंगननम, झभय, घडदश, जबगडदश, खफछटत चटतव, कपय, शशसर आणि हल.
हे असे 14 माहेश्वर सूत्र आहेत. ऐऊन, ऋर्लुक, एओंग, ऐ औच, हयवरट, लन, यमंगनम, झभय, घडदश, जबगडदश, खपछटतचटतव, कपय, शशसर आणि हल. आता हे माहेश्वर सूत्रांचं काम काय असतं? आपण हे 14 माहेश्वर सूत्र, ठीक आहे, हे 14 माहेश्वर सूत्र आहेत, पण याचं सिग्निफिकन्स काय, कशासाठी असतील, नेमकं कशासाठी वापरले जातात माहेश्वर सूत्र? प्रत्याहार बनवण्यासाठी. प्रत्याहार बनवण्यासाठी आपण माहेश्वर सूत्र वापरतो. माहेश्वर सूत्राने प्रत्याहार निर्मित होते. आता प्रत्याहार म्हणजे काय? तर ज्यावेळेस संस्कृतचे सूत्र तयार केले जातात, ग्रामरचे नियम तयार करायचे असतात, तर त्या ठिकाणी कोणकोणते वर्णांवरती तो नियम लागू होणार आहे किंवा त्या नियमामध्ये कोणकोणते वर्ण इन्क्लूड करायचेत, तर हे सांगताना आपण सगळे वर्ण एक साथ न सांगता त्या वर्णांचा एक शॉर्ट फॉर्म सांगतो. तर त्या शॉर्ट फॉर्मलाच म्हटलं जातं प्रत्याहार. जसं आता मला एखाद्या ठिकाणी एखाद्या सूत्रामध्ये, जसं समजा या यनसंधीचं सूत्र इको यनची, त्या ठिकाणी मला सांगायचं की इक, आता इको यनची असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर इको यनची मध्ये इक आणि यन असे 2 प्रत्याहार त्या ठिकाणी त्यांनी ते समजावण्यासाठी घेतले की इकचा यन करायचा आहे. आता हे सूत्र खूप शॉर्ट बनवण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्याहार वापरलेला आहे. प्रत्याहार कसा निर्माण होतो? तर ज्या ठिकाणी आता समजून घ्या, इक प्रत्याहार घेतला आपण, तर याच्यामध्ये पहिला शब्द जो आहे, पहिला जो अक्षर आहे ते आहे ई. तर ज्यावेळेस मी प्रत्याहार मधले वर्ण कोणकोणते आहेत हे शोधणार, तर त्यावेळेस सगळ्यात आधी बघायचं पहिलं अक्षर काय, तर ई पासून सुरू करणार. तर ह्या ठिकाणी ई कुठे आहे? पहिल्या सूत्राचा दुसरं अक्षर आहे ई, इथून सुरू करणार आणि क पर्यंत, ई ते क पर्यंतचे वर्ण हे इक मध्ये येतील. तर याच्यासाठी मला माहेश्वर सूत्र पाठ असले पाहिजे. माहेश्वर सूत्र माहिती राहिले तर ई पासून क पर्यंत कोणकोणते वर्ण येतात ते त्या ठिकाणी कळेल. तर ई पासून सुरू केलं, क पर्यंतचे वर्ण इक प्रत्याहारमध्ये येतील. मग ज्यावेळेस आपण प्रत्याहार बोलतो त्यावेळेस हा शेवटचा वर्ण पण घेतो, पण ज्यावेळेस प्रत्याहारमधले वर्ण काउंट करणार त्यावेळेस जे हलंत्य आहेत त्यांना काढून टाकायचं. हलंत्य त्या ठिकाणी काउंट नाही करत. हलंत्य म्हणजे काय? तर ज्याच्या खाली असं हे लागलेलं आहे, पाय तुटलेला आहे ज्याचा, जसं क चा पाय तुटलेला आहे, ऋर्लुक मधला, ऐऊन मधल्या न चा पाय तुटलेला आहे, तर हे हलंत्य आहेत. तर यांना आपण काउंट नाही करत. ज्यावेळेस प्रत्याहार बोलतोय त्यावेळेस शेवटचा वर्ण दाखवण्यासाठी आपण त्याचा उच्चार करणार, पण जेव्हा आपण प्रत्याहार मधले वर्ण काउंट करतोय किंवा वर्ण कोणकोणते आहेत हे ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस जे हलंत्य वर्ण आहेत ते ओमिट करणार, काढून टाकणार. तर मग आता इक प्रत्याहार आहेत, इक प्रत्याहार मध्ये कोणकोणते वर्ण येतील? मग इक प्रत्याहार मध्ये कोणकोणते वर्ण येतील? ई पासून सुरू करायचं, क पर्यंत जायचंय. बघा, ई पासून सुरू करा, कोणकोणते वर्ण आहेत? इक प्रत्याहारातील वर्ण कसे येतील बघा. ई पासून सुरू केलं, ई, नंतर उ, न आपण घेणार नाही, काउंट नाही करणार, ई, उ, रू आणि लू हे इक प्रत्याहारात येतील. तसंच जर सांगितलं तुम्हाला अन प्रत्याहारात कोणकोणते वर्ण येतील, अन प्रत्याहार म्हटला तर कोणकोणते वर्ण येतील अन मध्ये? अ, इ, उ. अ, इ, उ, न आपण घेणार नाही. तसंच अक प्रत्याहार म्हटला तर
अक. अक मध्ये कोणकोणते येतील? ई उ रू रू. हां, अ, ई, उ, ऋ आणि ऋ हे अक प्रत्याहारात येतील. तर प्रत्याहार मध्ये वर्ण कोणकोणते येतात हे ओळखता आलं पाहिजे आणि जर वर्ण दिलेले असतील तर त्याच्यावरून कोणता प्रत्याहार आहे ते ओळखता आलं पाहिजे. जर समजा तुम्हाला असं सांगितलं य, व, र आणि ल हे कोणत्या प्रत्याहारामध्ये येतात? कसं शोधणार? आधी त्याच्यामध्ये तुम्हाला माहेश्वर सूत्रामध्ये य व र ल कुठे आहे ते शोधावं लागेल आणि मग प्रत्याहार कळेल. कोणत्या प्रत्याहारात येतात य व र ल? यन प्रत्याहारात. य न प्रत्याहारामध्ये. कोणते कोणते दोन सूत्र आहेत प्रत्याहार तयार करण्यासाठी? म्हणजे कोणते कोणते दोन माहेश्वर सूत्र यूज होतील? या ठिकाणी येईल ना, हयवरट आणि लन. आता हयवरट मधलं आपण य पासून सुरू करतो म्हणून ह सोडून देणार आहे. य व र ल हे यन प्रत्याहारात येतील. तर ह्या दोन गोष्टींवरती तुम्हाला क्वेश्चन फॉर्म होतो. एक तर प्रत्याहार दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणते वर्ण येतात ते तुम्हाला ओळखायचं आहे, किंवा वर्ण दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला कोणता प्रत्याहार आहे हे ओळखायचं आहे. असा MCQ तयार होईल त्याच्यात. ठीक आहे. 3 प्रकारचे MCQ तयार होतील. माहेश्वर सूत्र किती येते एकूण तो एक MCQ तयार होईल. किती माहेश्वर सूत्र येते एकूण? एकूण माहेश्वर सूत्र किती आहेत? 14. 14. नंतर प्रत्याहारवरती क्वेश्चन तयार होईल. जसं प्रत्याहार दिलेला आहे त्याच्यामध्ये वर्ण कोणकोणते. आता दोन महत्त्वाचे प्रत्याहार आहे याच्यामध्ये. एक अच प्रत्याहार आहे आणि एक येतं हल प्रत्याहार आहे. अच प्रत्याहारामध्ये सगळेच्या सगळे स्वर येतात आणि हल प्रत्याहारामध्ये सगळेच्या सगळे व्यंजन येतात. अच म्हटलं म्हणजे कोणत्या सूत्रापासून कोणत्या सूत्रापर्यंत आहे? अच प्रत्याहार कोणत्या सूत्रापासून कोणत्या सूत्रापर्यंत? पहिल्या ते चौथं सूत्र. पहिल्या सूत्रापासून चौथ्या सूत्रापर्यंत. ऐ ऊन पासून ऐ औच पर्यंत अच तयार होतो. आता याच्यामध्ये जर बघितले ना सगळेचे सगळे स्वर राहतील. अ, ई, उ, ऋ, ऋ, ए, ओ आणि ऐ, औ हे सगळे स्वर आहेत संस्कृतमधले. आणि 5वं हयवरट पासून शेवटचं जे सूत्र आहे 14वं हल पर्यंत हे सगळे व्यंजन आहेत. त्याला हल प्रत्याहार म्हणतो आपण. हल प्रत्याहारमध्ये सगळे व्यंजन येतात. अच प्रत्याहारमध्ये सगळे स्वर येतात. हा एक क्वेश्चन तयार होऊ शकतो की स्वर कोणत्या प्रत्याहाराला म्हटलं जातं किंवा व्यंजन कोणत्या प्रत्याहारामध्ये येतात. आणि दुसरं नंतर क्वेश्चन आणखी कसा तयार होऊ शकतो, तुम्हाला असे व्यंजन दिलेले राहतील आणि तुम्हाला विचारलं जाईल खाली ह्या व्यंजन कोणत्या प्रत्याहारामध्ये राहतील किंवा कोणत्या प्रत्याहारामध्ये हे व्यंजन येतात असा क्वेश्चन राहील. तर मग तुम्हाला प्रत्याहार ओळखायचा आहे. अशी 3 प्रकारे माहेश्वर सूत्रावरती क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. हे कळालं सगळ्यांना माहेश्वर सूत्र? माहेश्वर सूत्र सगळ्यांचे पाठ झालेले असतील आतापर्यंत. पाठ आहेत सगळ्यांचे माहेश्वर सूत्र? ठीक आहे. नसतील पाठ तर सगळ्यांनी पाठ करून घ्या. कारण ज्या ज्या ठिकाणी प्रत्याहार येणार तिथे तिथे तुम्हाला ते माहेश्वर सूत्र लागणार आहेत. आता माहेश्वर सूत्र पाठ केलेले तर ते सोपं जातं प्रत्याहार कोणता आहे ते ओळखायला, किंवा मग आपल्याला सारखं ते लिहित बसावं लागतं आणि मग ते प्रत्याहारमध्ये कोण आहेत ते शोधत बसावं लागतं. त्याच्यामुळे माहेश्वर सूत्र पाठ केलेले कधी पण चांगलं.
ठीक आहे, उद्या मी सगळ्यांचे माहेश्वर सूत्र विचारेल. पाठ केलेत का? पाठ करून घ्यायचे सगळ्यांनी. पुढचा जो दुसरा टॉपिक येतो याच्यामधला तो येतो उच्चारण स्थान. संस्कृत वर्णनाम परिचयमध्ये माहेश्वर सूत्रानंतरचा टॉपिक येतो उच्चारण स्थान. आता याच्यामध्ये आम्ही तुम्हाला चार्ट दिलेला आहे. तर ह्या चार्टमध्ये सगळे उच्चारण स्थान, सूत्र आणि वर्ण हे सगळं म्हणजे पूर्ण उच्चारण स्थानचे जे पण आहेत, जेवढा पण टॉपिक आहे उच्चारण स्थानचा तो एका ह्या चार्टमध्ये दिलेला आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला महत्त्वाचे सूत्र, उच्चारण स्थानामध्ये पण सूत्र महत्त्वाचे आहेत. तर इथे पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये उच्चारण स्थान कोणतं आहे ते दिलेलं आहे. सेकंड कॉलममध्ये त्या उच्चारण स्थानाचं सूत्र दिलं आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये कोणकोणते वर्ण त्या उच्चारण स्थानाच्या अंडर येतात ते दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर का तुम्ही सूत्र बघितलं तर सूत्रामध्ये उच्चारण स्थान पण दिलेलं आहे, नंतर कोणते वर्ण येतात हे पण दिलेलं आहे. म्हणून सूत्र जर पाठ केलेलं राहिलं तर उच्चारण स्थान आणि कोणकोणते वर्ण त्या उच्चारण स्थानच्या अंडर येतात हे दोन्ही गोष्टी पाठ होऊन जातील. आणि डायरेक्ट सूत्रावरती पण MCQ येतो, ते पण तुम्हाला तो पण फायद्यात राहील सूत्र जर पाठ राहिलं तर. कमीत कमी एवढं तरी सूत्र पाठ राहिलं पाहिजे की नुसतं जर क्वेश्चन पेपरमध्ये ते बघितलं सूत्र, तेवढा श्लोक आणि एखादा गाळलेली जागा जरी राहिली तर ती आपल्याला गाळलेली जागा लगेच ओळखता आली पाहिजे. इतकं तरी ते सूत्र वाचलेलं पाहिजे किंवा पाठ केलेलं पाहिजे. बघा, पहिलं उच्चारण स्थान आहे कंठ. सूत्र आहे त्याचं अकुह विसर्जनीयानाम कंठः. आता ह्या ठिकाणी जे अ, कु आणि ह हे जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये कु जेव्हा म्हणणार ना तर कु म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण क वर्ग, सगळे क वर्ग, क वर्गातील सगळे वर्ण हे कु म्हणजे क वर्ग, आणि क वर्ग म्हटल्यावरती क मधले सगळे वर्ण आहेत. आता वर्गीय व्यंजन जे असतात तर 5 व्यंजन जे आहेत त्याचे 5 वर्ग केलेले आहेत आणि प्रत्येक वर्गातील पहिल्या वर्णानुसार त्या जे व्यंजन आहेत त्यांना डिवाइड केलेले आहे. 25 व्यंजन आहेत वर्गीय व्यंजन. तर प्रत्येक जो वर्ग आहे त्याच्यातील पहिल्या वर्णाचं नाव त्या वर्गाला दिलेलं आहे. आता असे 5 वर्ग आहेत: क, च, ट, त आणि प. आता बाराखडी ज्यावेळेस बघतो आपण की आपण ज्यावेळेस क, ख, ग, घ सगळे व्यंजन बघतो त्यावेळेस ह्याच वर्गीय व्यंजनानुसार आपण पाठ करतो. क वर्गामध्ये क, ख, ग, घ आणि अ हे सगळे व्यंजन येतील. च वर्गामध्ये च, छ, ज, झ, य हे व्यंजन येतील. ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ आणि न हे व्यंजन येतील. त वर्गामध्ये त, थ, द, ध आणि न हे व्यंजन येतील. प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म हे व्यंजन येतील. आता क वर्ग म्हटला म्हणजे हे पाचीच्या पाची व्यंजन, क, ख, ग, घ, य. च वर्ग म्हटला म्हणजे त्याचे त्या वर्गातले सगळे व्यंजन च, छ, ज, झ, य. आता ह्या ठिकाणी क वर्ग न म्हणता कु ह्या शब्दाने डिनोट केलेला आहे क वर्ग. म्हणून इथं म्हटलेलं आहे अकुह विसर्जनीयानाम कंठः. अकुह, अ, कु म्हणजे क वर्ग, ह आणि विसर्ग यांचा उच्चारण स्थान असतं कंठ. ज्यावेळेस आपण या वर्णांचं उच्चारण करतो त्यावेळेस जी हवा आहे ती कंठामधून बाहेर येते. कंठाला स्पर्श करून ती हवा आपल्या स्वरयंत्रातून बाहेर येते. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेले की अकुह विसर्जनीयानाम कंठ. अ, क वर्ग, ह आणि विसर्ग यांचं उच्चारण स्थान आहे कंठ. क वर्ग म्हटलं म्हणजे क, ख, ग, घ, हे सगळे. नंतर दुसरं सूत्र बघा, दुसरं उच्चारण स्थान आहे तालु. तालुचं त्या ठिकाणी सूत्र दिलं इचू यशानाम तालु. इचू यशानाम, इ च वर्ग, चू म्हणजे च वर्ग, य आणि श यांचं उच्चारण स्थान तालु म्हणजे टाळू. जे आपलं हार्ड पॅलेट ते येणार. इचू यशानाम तालु. नंतर मूर्धा, पुढचं उच्चारण स्थान आहे मूर्धा. त्याचं सूत्र आहे ऋटुरशानाम मूर्धा.
रू, ट वर्ग, र आणि षटकोनाचा श यांचं उच्चारण स्थान आहे मूर्धा. मूर्धा म्हणजे सॉफ्ट पॅलेट. तर त्या ठिकाणी ऋटुरशानाम मूर्धा. रू, ट वर्ग, र आणि षटकोनाचा श यांचं उच्चारण स्थान येणार मूर्धा. नंतर दंताहा, दंत. ऋतुलसानाम दंत. ऋ, त वर्ग, ल आणि स यांचं उच्चारण स्थान येतं दंत. ज्यावेळेस उच्चार करणार ना दंत थ द धन, त वर्गातले जेवढे पण वर्ण उच्चार करणार त थ द धन, तर ज्यावेळेस जीभ जी आहे ती दातांना लागते. त थ द ध न याचा उच्चार करताना जीभ दाताला टच होते, म्हणून त्याला म्हटलेले दंतवर्ण. दंत म्हणजे दंत बोलताना सुद्धा आपली जीभ दातांना टच करते, तर ते सगळे दंत्यवर्ण आहेत. लू, त वर्ग आणि ल हे सगळे दंत्यवर्ण आहेत. ओष्ठ, उपधामनीयानाम ओष्ठौ. उ, प वर्ग आणि उपधामनीय यांचं उच्चारण स्थान येतं ओष्ठ. उ, प वर्ग आणि उपधामनीय यांचं उच्चारण स्थान राहणार ओष्ठ. आता प वर्गातील जेवढे पण वर्ण आहेत प, फ, ब, भ, म यांचं उच्चारण ज्यावेळेस करणार तर त्यावेळेस दोन्ही ओठ टच होतात एकमेकाला, म्हणून त्याला ओष्ठ्य म्हटलेले. उ, प, फ, ब, भ, म ज्यावेळेस उच्चार करणार त्यावेळेस दोन्ही ओठ टच होतात, तर त्यामुळे त्याला म्हटलेले ओष्ठ्य वर्ण. नंतर नासिका. तर नासिका कोणकोणते, तर यमंगणनानाम नासिका च. आता ह्या ठिकाणी च हा अव्यय आलेला आहे. यमंगणनानाम नासिका च, नासिका सुद्धा असं म्हटलेलं आहे. तर का बरं नासिका सुद्धा, कारण की हे जे यमंगणन हे इकडे जर का वर्गीय व्यंजन बघितले तर प्रत्येक वर्गीय व्यंजनामध्ये आलेले आहेत. शेवटी बघा इथे य, म, ग, न आणि न हे सगळे वर्गीय व्यंजनात आहे. आता ज्यावेळेस आपण वरती वर्गीय व्यंजन बघितले तर त्यावेळेस प्रत्येक वर्गीय व्यंजनामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. इथे ग आलेला आहे, य आलेला आहे, न आहे, न नळाचा आहे, म आहे. तर मग हे त्या प्रत्येक पर्टिक्युलर वर्गामध्ये आहेत, म्हणून त्याचं उच्चारण स्थान त्या वर्गानुसार राहणार, ते राहणारच. आणि दुसरं नासिका हे सुद्धा त्याचं उच्चारण स्थान राहणार, म्हणून इथे च हा अव्यय आलेला आहे. यमंगणनानाम नासिका च म्हणजे हे जे अनुनासिक आहेत यमंगणन, ते पर्टिक्युलरली त्याच्या वर्गातील जे उच्चारण स्थान आहेत त्याचे ते पण राहतील, आणि नासिका हे पण त्याचं अनुनासिकांचं उच्चारण स्थान राहील, म्हणून म्हटलेलं आहे की नासिका च, नासिका सुद्धा. यमंगणन यांचं उच्चारण स्थान म्हणजे दोन उच्चारण स्थान राहतील, एक पर्टिक्युलर त्या वर्गाचं उच्चारण स्थान आणि दुसरं नासिका हे उच्चारण स्थान. जर समजून घ्या मी म्हटलं म वर्ग, सॉरी म हे वर्ण घेतलं तर म वर्णाचं उच्चारण स्थान कोणकोणतं येऊ शकतं. म वर्णाचे दोन उच्चारण स्थान कोणकोणते राहतील. नासिका आणि ओष्ठ. ओष्ठ आणि नासिका. ओष्ठ आणि नासिका हे दोन उच्चारण स्थान राहतील. न नळाचा याचं उच्चारण स्थान कोणते कोणते वर्ण राहतील, सॉरी कोणकोणते उच्चारण स्थान आहेत दोन न नळाचाचे. दंत आणि नासिका. दंत आणि नासिका. दंत आणि नासिका. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय यमंगणनानाम नासिका च, तो च वापरला म्हणजेच दोन उच्चारण स्थान आहेत त्याचे. नंतर कंठतालू. ए दैतो कंठतालू. ए दैतो कंठतालू. ए आणि ऐ यांचं उच्चारण स्थान येतं कंठतालू. ए आणि ऐ. आता ए ऐचं ज्यावेळेस उच्चारण करणार त्यावेळेस कंठ आणि तालू ह्या दोघांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी एफर्ट्स आहेत, त्यामुळे त्यांचं उच्चारण स्थान कंठतालू येतं. ओ दौतो कंठोष्ठम. पुढचं आहे कंठोष्ठ. ओ दौतो कंठोष्ठ. ओ आणि औ यांचं उच्चारण स्थान कंठोष्ठ. कंठामधून पण तो स्वर येतो आणि ओ आणि औचा उच्चार करताना ओठ सुद्धा त्या ठिकाणी असे गोल होतात, म्हणजे ओठांचा पण त्या ठिकाणी उपयोग होतो. कंठोष्ठम. ओ ज्यावेळेस उच्चार करणार त्यावेळेस ओठ असे गोल
रिंग तयार होते ओठांची आणि कंठामधून तो स्वर बाहेर येतो म्हणून कंठोष्ठ. ओ आणि औचे उच्चारण स्थानी येणार कंठोष्ठ. नंतर वकारस्य दंतोष्ठम. वचा ज्यावेळेस उच्चार करणार त्यावेळेस दात ओठांना टच होतात. वकारस्य दंतोष्ठम. व ज्यावेळी उच्चार करतो आपण त्यावेळेस खालच्या ओठाला दात टच होतो वरचा. त्याच्यामुळे त्याला दंतोष्ठ म्हटलेलं आहे. वकारस्य दंतोष्ठम. नंतर जिव्हामुलीयस्य जिव्हामूलम. जिव्हामुलीयस्य जिव्हामूलम. जिव्हामुलीय जे आहेत त्यांचं उच्चारण स्थान जिव्हामूल हे. आणि नासिका अनुस्वारस्य. नासिका 2 ठिकाणी आला आणखीन इथे. अनुस्वार जो आहे त्याचं उच्चारण स्थान नासिका राहणार. अनुस्वार म्हणजे कसं तर समजून घ्या, आपण कम लिहिलं तर ह्या ठिकाणी हा झाला अनुस्वार. हा अनुस्वार आहे. कम. नंतर खम. तर जे आपण वरती असं गोल टिंब देतो त्याला म्हणतो आपण अनुस्वार. तर त्याचं पण उच्चारण स्थान अनुस्वार येतो. अनुस्वाराचं उच्चारण स्थान येतं नासिका. नासिका अनुस्वारस्य. ते हे सगळे त्या ठिकाणी उच्चारण. जिव्हामूलचं सांगा एकदा. जिव्हामुलीयस्य जिव्हामूलम. आता जिव्हामूल म्हणजे काय माहिती का? आता समजून घ्या असा क आहे आणि कच्या पुढे हे असं जर का राहिलं तर हा अर्धा क म्हणजे जिव्हामूल. क आणि ख हे अर्धे जर का असतील तर ते त्या ठिकाणी त्याला आपण जिव्हामूल. आता याला अर्धविसर्ग म्हटलं जातं. हे अर्धविसर्ग आहेत. क आणि खच्या पुढे ज्यावेळेस असे अर्धविसर्ग येतात ना त्यावेळेस त्याला आपण जिव्हामूल म्हणतो. जसं कह करोती असं जर का वाक्य असेल तर इथे क आलेला आहे आणि इथे विसर्ग आहे. तर ही कंडिशन ज्यावेळेस राहील कच्या आधी विसर्ग आलेला आहे तर हा जो विसर्ग आहे ना हा अर्धविसर्ग आहे. कह करोती. तर याचा उच्चार करताना आपण अर्धाच उच्चार करणार आहे या विसर्गाचा. तर याला आपण म्हणून जिव्हामूल. हा जो क आहे ना हा जिव्हामूल झाला. तसंच कह खनती असं जर का आलं तर ह्या ठिकाणी पण खच्या आधी विसर्ग आलेला आहे. तर ह्या विसर्गाचा उच्चार आपण अर्धाच करणार. पूर्ण क ह असा पूर्ण ह सारखा उच्चार नाही करणार. क खनती असा उच्चार करणार त्याचा. तर हे आहे जिव्हामूल. हा जो ख आहे याच्या आधी विसर्ग आलेला आहे अर्धविसर्ग म्हणून त्याला जिव्हामूल म्हणणार. तर याचं डिनोशन असं करतो आपण. डिनोट करतो त्याला अर्धविसर्ग दाखवण्यासाठी. असे 2 उलटे चंद्र, एक असा चंद्र आणि त्याच्या खाली उलटा असं दाखवतो आपण. त्याला क आणि ख ला म्हणतो आपण जिव्हामूल. ते यांचं उच्चारण स्थान येतं जिव्हामूल. जिव्हामुलीय म्हणतो आपण याला आणि त्याचं उच्चारण स्थान येतं जिव्हामूल. ठीक आहे. जिव्हामूल म्हणजे जिभेचा शेवटचं टोक. जिव्हामूल. ठीक आहे. कळाले सगळ्यांना उच्चारण स्थान. हे जे उच्चारण स्थानाचे सूत्र आहेत हे सगळ्यांना पाठ करायचे आहेत आणि त्याच्यावरती कारण क्वेश्चन येतात सूत्रांवरती. जो MCQ आहेत ना ते डायरेक्ट उच्चारण स्थानांवरती तयार होतात. म्हणजे उच्चारण स्थानाचे सूत्रांवरती तयार होतात. सूत्र दिलेलं राहील त्याच्यामधून एखादा शब्द गाळलेला राहील आणि ते तुम्हाला मग त्याचं ओळखायचं आहे. त्याचं उत्तर काय येईल ते. त्याच्यामुळे सूत्र सगळ्यांनी पाठ करायचे. ठीक आहे. बघा आता याच्यावरती क्वेश्चन्स कसे राहतात. दिसतोय क्वेश्चन पेपर सगळ्यांना. बघा इथे हे असे MCQ राहतात. कति माहेश्वराणी सूत्राणी संती. काय येईल याचं उत्तर? ऑप्शन बी 14. बरोबर. ऑप्शन बी. नंतर य व र ल इति वर्णाः कस्मिन् प्रत्याहारे भवति. काय येईल उत्तर? ऑप्शन सी यन. यन.
नंतर ते उच्चारण स्थानावरती हां हे बघा, अकारस्य उच्चारण स्थानम किम, काय येईल? कंठ. कंठ. सूत्र काय त्याचं? अकुह विसर्जयानां कंठः. अकुह विसर्जनीयानां कंठः. ठीक आहे. ओदौतोः उच्चारण स्थानम किम, हे बघा इथे ओदौतोः काय येईल? कंठौष्ठम. कंठ ओष्ठ. कंठोष्ठम. आता इथे कंठ आणि ओष्ठ एकत्र नाही दिलेले आहे, तर डी ऑप्शन मध्ये तिथे एकाने दिलंय कंठ ओ आणि सी, ए आणि सी, त्याच्यामुळे तिथे कंठ प्लस ओष्ठसाठी डी ऑप्शन येणार. अ तथा को हे ऑप्शन राहील त्याचं. ठीक आहे. अनुस्वारस्य स्थानम किम, काय येईल याचं? नासिका. नासिका. नासिका अनुस्वारस्य. तर हे असे क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये येतात उच्चारण स्थानावरती. म्हणून सगळ्यांनी उच्चारण स्थानाचे जे सूत्र आहेत ना, ते सूत्र पाठ करा सगळ्यांनी. ठीक आहे. हे एवढंच, हे चार्टमधले हे एवढे सूत्र जर पाठ केले तर तुम्हाला उच्चारण स्थान पण लक्षात राहतं. त्या उच्चारण स्थानाचे कोणकोणते वर्ण आहेत त्या उच्चारण स्थानाच्या अंडर, ते पण लक्षात राहतं. कोणतंही वर्णाचं उच्चारण स्थान विचारलं तर ते तुम्हाला त्याच्यावरून सांगता येतं सूत्रावरून, किंवा डायरेक्ट सूत्र जरी विचारलं तरी पण ते बेनिफिशियल राहतं. आणि हे सूत्र सगळ्यांनी पाठ करायचे. ठीक आहे. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ह्या दोन गोष्टी कळाल्या, माहेश्वर सूत्र आणि उच्चारण स्थान. हे सगळ्यांनी उद्या आता उच्चारण स्थान सगळ्यांनी पाठ करून यायचे. आता उद्यापासून प्रत्येकाने एक एक शब्द आपण पाठ घेत जाऊ. तर पहिला जो अकारांत पुल्लिंग शब्द आहे देव शब्द, देव शब्द पाठ करून या किंवा राम शब्द पाठ करून या. कोण पाठ करणार, कोण सांगणार? पाठ सगळ्यांनी करायचं. इथं बोलून कोण दाखवणार? हँड रेज करा. तिथे हँड रेजचं ऑप्शन येतं बघा. गौरी. गौरी पाठ करून येणार. मग सगळ्यांनी पाठ करायचे. गौरी बोलून दाखवणार इथे. आणि मी कोणालाही रॅन्डमली विचारेल, गौरीचं बोलून झालं काही, कोणालाही रॅन्डमली विचारेल, सगळ्यांना आले पाहिजेत शब्द. उद्या आपण देव शब्द पाठांतर घेणार आणि पुढचं जे आहे उच्चारण स्थानांचे पण सूत्र पाठ केलेले असले पाहिजेत. उच्चारण स्थानांचे पण सूत्र पाठ करा, ते पण मी विचारेल उद्या. ठीक आहे. पुढचा जो टॉपिक आहे त्याचा आता हे पहिल्या टॉपिकमधले 2 पाठ झाले आपले, उच्चारण स्थान आणि माहेश्वर सूत्र. राहिलंय प्रयत्न, बाह्य प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न, एवढं राहिले ते उद्या बघू. आणि राहिलेलं संज्ञा प्रकरणचं पण टॉपिक उद्या बघू. ठीक आहे.